करू नये, कारण याच्या दुसरी बाजू सांगणारे पण अनालिसिस आपल्याकडे आहे. गैरप्रकार करून गुण मिळवल्याचा जो आरोप होतोय त्यात किती तथ्य आहे? नाही, त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये, कारण आमची जी सिस्टीम आहे ती ही सीबीटी सिस्टीम आहे. याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये जो आपण पेपर जो बघतो तो डायरेक्ट त्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो. तो सुद्धा दोन्ही शेजारचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जम्बलिंग केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही सीबीटी सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत. याच्याशिवाय याच्या पुढे जाऊन मी अजून सांगू शकतो की ज्यावेळेला हा एक्झामिनेशन दिली जाते, एक्झामिनेशन दिल्यानंतर जो पेपर असतो तो पेपर सुद्धा नंतर आपण विद्यार्थ्याला दाखवतो, आन्सर की रिलीज करतो, त्याप्रमाणे तो काही ऑब्जेक्शन्स रेज करतो, प्रश्नाबद्दल त्याचे काही ऑब्जेक्शन्स असतील, जर ते ऑब्जेक्शन्स बरोबर असतील तर ते आम्ही ऑब्जेक्शन्स त्याला देतो, त्याचे ऍक्सेप्ट करतो, त्याचा एखादा आन्सर की मध्ये चेंज करतो किंवा मार्क वाढवून मिळतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली ही परीक्षा देतो. म्हणजे पहिली गोष्ट सीबीटी मध्ये एक्झामिनेशन आपली सीबीटी सिस्टीम आहे, परिपूर्ण आणि बंदिस्त सिस्टीम आहे. त्याच्यानंतर आपण परीक्षेचं म्हणजे रिझल्ट देण्याच्या आधी सुद्धा आपण त्यांना ही सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना आपण त्याच्यानंतर सुद्धा जर काही विद्यार्थ्यांना शंका असेल, कारण आम्ही त्यांना 3 दिवस दिलेले असतात, त्या सुद्धा काय बरेच विद्यार्थी त्या 3 दिवसामध्ये ते बघण्याची पण काही घेत नाहीत, काळजी घेत नाहीत. ते विद्यार्थी नंतर सीईटी कक्षामध्ये येतात, तेव्हा आम्ही त्यांचा पेपर त्यांना पुन्हा दाखवतो. आणि ते आजपर्यंत आमच्याकडे असं आहे की हे नाहीये की तो आपल्या परीक्षेबद्दल किंवा आपण दिलेल्या परफॉर्मन्स बद्दल त्याला काही शंका आहे म्हणून त्यांनी काही आपल्या म्हणजे शंका आहे आणि त्याचं त्यांनी निराकरण झालं नाही, असं आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे त्यांचे पेपर त्यांना पुन्हा दाखवून त्यांचं निराकरण करून पाठवलेलं. सर, मात्र गैरप्रकार झाले, काही असे आरोप आहेत ते होताना पाहायला मिळतात विविध पक्षांकडून देखील. नाही, खरं आरोपाचा काही नगरसेवकांच्या मुलांना जास्त मार्क्स मिळाले गेलेत असं त्यांचा एक आरोप आहे, थेट असं पद्धतीने सांगितलं. आता हे नगरसेवक कोण आहेत त्याची मला कल्पना नाहीये. नगरसेवकांच्या बद्दल आपण जर काही स्पेसिफिक, आमच्याकडे जो डेटा आहे तो डेटा आम्ही त्यांचे म्हणजे बेसिकली बाकीचा आम्ही काही बघत नाही. आमच्यासाठी विद्यार्थी हा जो समोर येतो तोच विद्यार्थी आहे, परंतु असं कोणी नगरसेवक किंवा ह्या भूमिकेतून म्हणजे त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकणार नाही. तर असे कोण विद्यार्थी असतील, असं तर काही सिलेक्टिव्हली कोणी बोलत असेल तर त्याच्याबद्दल सीईटी काही सांगू शकत नाही. खरं आम्ही एवढं सांगू शकतो की आमची सिस्टीम जी आहे ती फुल प्रूफ आहे आणि जर काही विद्यार्थ्याला जर काही शंका असेल तर तो विद्यार्थी येतो, तो स्वतःचा परफॉर्मन्स बघतो आणि त्या पद्धतीने त्याचा रिझल्ट पण त्याला आम्ही दाखवतो. रिझल्ट दाखवण्याच्या आधी त्याला त्याचा प्रश्न दाखवतो, रिझल्ट नंतर सुद्धा त्याला काही शंका असेल ती पण आम्ही त्या शंका निरसन करतो. थँक्यू. सीईटी सेलचे आयुक्त सरदेसाई यांनी सीईटी परीक्षेतल्या घोटाळ्याच्या आरोपांसंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. सोशल मीडियावरच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं सरदेसाई यांचं म्हणणं आहे. काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना सीईटीच्या परीक्षेत जास्त मार्क्स असतात. 2 परीक्षांमध्ये तुलना करणं चुकीचं आहे. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना करणं चुकीचं असल्याचं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितलं. सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडनं खंडन करण्यात आलेलं आहे. सीईटीची 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे गुण हे पारदर्शकपणे दाखवले जातात. सोशल मीडियावरच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलंय. सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगानं अंतर्गत विश्लेषण करणार असल्याचं देखील सरदेसाई यांनी सांगितलं. काही विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेपेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना त्यात जास्त मार्क्स मिळतात. बोर्डाची परीक्षा आणि सीईटी परीक्षा यातल्या मार्कांचं कंपॅरिझन करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावरती जे काही सीईटी संदर्भात आरोप केले जात आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची असल्याचं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलंय. सीईटी सेलनं गैरप्रकार झाल्याच्या आक्षेपाला नकार दिलाय. जे आरोप सीईटी संदर्भात केले जात आहेत, सध्या सीईटी 10वी आणि 12वीचे गुण पारदर्शकपणे दाखवते. सीईटी दिलेल्या 2,35,000 विद्यार्थ्यांनी कॅपसाठी नोंदणी केलेली आहे. त्या तुलनेत फारच थोड्या कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिक पर्सेंटाईल गुण मिळालेत. मात्र सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगानं आम्ही अंतर्गत विश्लेषण करणार आहोत असंही सीईटी सेलकडनं सांगण्यात आलं आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ असं सीईटी सेलचे आयुक्त
दिलीप सरदेसाई यांनी म्हटलंय.